कधी कधी आहे ना तेच तेच बघून असं आपल्याला बोर होतं की तेच तेच काम त्याच गोष्टी. सो हे सगळं टाळण्यासाठी आपण काय करू शकतो की ज्या जुन्या वस्तू आपण बघत आलेलो आहोत किंवा जी जागा आहे तर त्यात थोडे रंग भरले तर आपल्यालाही छान वाटेल आणि परत काम करण्याचा एक छान हुरूप येईल. सो त्यासाठी मी पुढे काही DIY ऑर्गनायझर्स शेअर केलेले आहेत, तर ते तुम्ही बघून घ्या. तर आपल्या घरात सगळ्यांकडे ह्या पिशव्या असतात आणि आपल्याला जाम त्याचं की काय करावं त्या पिशव्यांचं कळत नाही. सो इथे मी एक बॉटल घेतलेली आहे आणि एक माझ्या मुलीची जी पॅन्ट होती जी खराब झाली होती सो ती घेतलेली आहे. तर इथे ही बॉटल अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आणि ही खराब झालेली पॅन्ट आहे ती मी एक सिंगल पीस काढून घेतलेला आहे, एका साईडचा पाय. आणि आता तो अशा पद्धतीने मी पलटी करून त्याच्यावरती या बॉटलचं मेजरमेंट घेतलेलं आहे. म्हणजे ज्या बॉटल जेवढी झाकली जाईल तेवढंच ते मी कट करून घेणार आहे आणि थोडं अर्धा इंच मार्जिन सोडणार आहे. सो आता ही बाजू मी सरळ बाजू एकमेकांवर ठेवलेली आहे आणि ही बाजू जी आहे ती मी स्टिच करून घेणार आहे, जी उघडी बाजू आहे ती. तर आता ही अशा पद्धतीने स्टिच केलेली आहे की इथे सरळ दाखवते तुम्हाला त्याप्रमाणे आणि थोडी खाली तिरपी अशी करून घेतलेली आहे. आता वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला अशी डबल टिप मारून घेतलेली आहे कापडाची. आता इथे जे आहे ते मी लूप बनवणार आहे. सो इथे मी पीस असा कट करून त्याचं लूप बनवून घेतलेलं आहे. आता ते जे लूप आहे ते इथे ॲड करून घेतलेलं आहे. आता कापड बाटली जी आहे ती आपल्याला या कापडामध्ये चक्क म्हणजे आतमध्ये टाकून घ्यायची आहे. सो आपला हा छानसा ऑर्गनायझर इथे रेडी झालेला आहे. तर या ज्या पिशव्या आहेत त्या अशा छोट्या छोट्या घड्या करायच्या आणि त्या ऑर्गनायझरमध्ये ठेवून द्यायच्या आणि पुढे मी तुम्हाला दाखवतेच आहे, पुढे दिसेल तुम्हाला की कसं ते वर्क करतं ते. आता इथे मी साईडला फ्रीजला हे असं छान लटकवलेलं आहे आणि या कापडाचा डिझाईन असं आहे त्याच्यामुळे असं वेगळं काही वाटत नाही आहे की काहीतरी वेगळं लटकवलं किंवा छान लुक आलेला आहे त्याचा. तर इथे तुम्हाला मी दाखवते की खालून अशी मी पिशवी काढून घेते आणि ठेवताना ती वरच्या बाजूने मी ठेवून देते. सो इथे आपलं क्यूट जे ऑर्गनायझर आहे ते घरच्या घरी रेडी झालेलं आहे. आता बऱ्याचदा कसं होतं की आपल्याला ओट्याची साफसफाई करायची असते, आपण ओट्यावरती मिक्सर ठेवलेला असतो पण ते पुढे खाली मिक्सरला जे सक्शन असतात तर ते टाईट बसलेले असतात, तर त्याचा वण खाली उठतो किंवा हलवताही येत नाही आपल्याला पटपट मिक्सर. तर त्यासाठी मी इथे काय करते, माझ्याकडे हा जुना पोळपाट होता तर त्याला तो खराब झाला होता. सो इथे मी जे खराब झालेलं आहे ते फिल करून घेतलेलं आहे मोल्डेड क्लेने. आता ते झाल्यानंतर इथे तुम्ही जेसो अप्लाय करा किंवा व्हाईट पेंट अप्लाय करा. मी व्हाईट पेंट अप्लाय केलेला आहे आणि तो वाळल्यानंतर पूर्ण त्याच्यावरती येल्लो कलर करून घेतलेला आहे. खालच्या बाजूला मी केलेला नाही आहे पेंट, कारण मला तो घरातच ठेवायचा आहे, मला काही कोणाला दाखवायला जायचं नाही आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही करू शकता. सो इथे मी येल्लो पेंट करून घेतलेला आहे आणि याच्यावरती डिझाईन काढून घेतलेलं आहे. ते तुम्हाला दिसत नाही आत्ता, पण मी इथे लीफचं डिझाईन काढलेलं आहे आणि ते व्हाईट कलरने मी पेंट करून घेणार आहे. बरं, इथे एक सांगायचं आहे तुम्हाला ना, आवाज येत असेल तर सॉरी, कारण इथे बाजूला काम चालू आहे आणि मला काही ऑप्शन नाही आहे दुसरा, सो म्हणून मी व्हॉइस ओव्हर करते आहे. आता त्याला मी बॉर्डर करून घेतलेले आहे टर्कवाईज कलरने. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन ठेवू शकता आणि त्याच कलरने मी इथे छान असे छोटे छोटे लीफ पण काढून घेत आहे. सो इथे आपलं हे छानसं असं DIY रेडी झालेलं आहे. आता आपला हा कलर जो आहे तो नीट प्रोटेक्ट राहण्यासाठी याच्यावरती मी वॉर्निशचा एक कोट मारून घेतलेला आहे आणि हे बघा असं छान DIY रेडी झालेलं आहे. आता ह्याच्यावरती मी माझा मिक्सर ठेवून देणार आहे आणि तो तुम्ही इझी कधी पण, म्हणजे तुम्हाला जसं पुसायचं आहे कसं करायचं आहे तर तुम्ही इझी हलवू शकता. तर हे खूप छान आहे, कन्व्हिनियंट आहे आणि दिसायलाही खूप छान दिसतं. सो अगेन नेक्स्ट माझ्याकडे हा खूप वर्षांपूर्वीचा ट्रे होता स्टीलचा आणि त्याचं काय करू मला समजत नव्हतं. तर त्याला मी आता जेसो लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी परत आता येलो कलरने पेंट, म्हणजे मला जसं हवं आहे तसा मी कलर करते. बाजूला येल्लो कलर करून घेतलेला आहे, मग इथे टर्कवाईज, ऑरेंज, ब्लू, रेड आणि ग्रीन असे तुम्ही कलर्स बघताय मी करून घेतलेले आहेत. मग आता मार्करने मी त्याच्यावरती छान असं डिझाईन करून घेतलेलं आहे फ्लावरचं. तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिझाईन करू शकता आणि अगेन ते मी येल्लो कलरने फिल करून घेतलेलं आहे. आणि ते झाल्यानंतर मी परत एकदा ब्लॅक कलर जे आहे आउटलाईन ती करून छान डिटेल केलेलं आहे आणि परत त्याच्यावरती जेसो अप्लाय केला आहे. सो आता इथे मी याच्यावरती बबल शीट ठेवलेलं आहे, त्याला वॉर्निशही लावून झालेलं आहे, पण मी हे पाण्याच्या बॉटल्स त्याच्यावरती ठेवणार आहे, त्यामुळे ते छान ऑर्गनाइज दिसतं आणि दिसायलाही खूप छान दिसतं. तुम्ही अजून दुसऱ्या कशासाठी त्याचा यूज करू शकता. आता इथे मी बरंच आधी ही जीन्सपासून एक जस्ट पाऊच ट्राय केला होता बनवायचा, तर यूट्यूब चॅनल नव्हतं तेव्हा, खूप आधीची गोष्ट आहे. तर त्याला इथे मी फक्त एक लूप बनवलेला आहे दोऱ्याने आणि मी ते तुम्हाला दाखवते की तुम्ही अशा पद्धतीने ते हँग करू शकता कुठेही तुम्हाला हवं तिथे आणि त्याच्यामध्ये तुमच्या कन्व्हिनियंटने वस्तू ठेवू शकता. पुढे एक पॉकेट आहे आणि मागे एक पॉकेट आहे. सो मी तुम्हाला दाखवण्यासाठी जस्ट इथे मी
एक साबण मागच्या बाजूला ठेवलेला आहे, तर तो दाखवते. तर ते तुम्ही कन्व्हिनियंटली काढूही शकता आणि ठेवूही शकता छोट्या मोठ्या गोष्टी. हे जस्ट दाखवण्यासाठी म्हणून मी केलेलं आहे. मी कशासाठी याचा यूज केलेला आहे ते तुम्हाला पुढे दाखवते. जर व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. सो इथे तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता, तर इथे असं बटन करू शकता की जेणेकरून तुम्हाला ते प्रेस करून आतलं काही दिसणार नाही, हाईड होईल. अशा पद्धतीने इथे एक बटन करू शकता. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज 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 लाईक करायला विसरू नका. मी अगेन परत एकदा म्हणते कारण खूप मेहनत लागते. सो इथे त्याचा यूज मी कशासाठी केलेला आहे ते दाखवते. तर डिशवॉशरला इथे मी असं हे जे आपलं हुक मिळतं स्टिक करायचं, तर ते स्टिक करून घेतलेलं आहे, म्हणजे हँगिंगसाठी जे असतं. आणि डिशवॉशरचे जे टॅबलेट्स आहेत त्याच्यात टाकलेले आहेत. सो असं एक इझी कन्व्हिनियंट असं ऑर्गनायझर रेडी आहे. मला खात्री आहे आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आवडला असेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि ज्यांना ह्या विषयाची आवड आहे, हा कॉन्टेंट ज्यांना आवडतो किंवा माझ्या चॅनलवरती जे सारे मी कॉन्टेंट टाकत असते ते कॉन्टेंट ज्यांना आवडतात त्यांच्याबरोबर शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि मला फर्स्ट टाइम बघत असाल, चॅनलवर फर्स्ट टाइम असाल आणि अर्थातच व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा. धन्यवाद.